3:30 p.m. Saturday the 17th of November 2012. Balasaheb Thackeray breathes his last. In the last week, as rumors of his failing health did the rounds, Mumbai came to a virtual standstill. And even as it seemed that the worst was over, cardiac arrest on Saturday afternoon ended it all. An era ends. Bureau Report, NewsX. 4 दशकांचा झंझावात थंडावलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालंय. डॉक्टरांनी या संदर्भातली माहिती दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक जादुई व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनावरती, महाराष्ट्रावरती अखंडपणे अधिराज्य केलं. शिवसेना प्रमुखांचं 86व्या वर्षी निधन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना प्रमुखांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती येत होती, परंतु डॉक्टरांनी आता काही वेळापूर्वीच सांगितलेलं आहे, जाहीर केलंय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 86व्या वर्षी निधन झालंय. महाराष्ट्रातला 86 वर्षांचा एक झंझावात थांबलेला आहे, थंडावलेला आहे. मराठी माणसाच्या मनावर, महाराष्ट्रावरती अखंडपणे बाळासाहेबांनी अधिराज्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याची घोषणा काही वेळापूर्वी डॉक्टरांनी केलेली आहे. 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून अगदी कालपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची अखंड सेवा आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चढ-उतार होते आहे अशा बातम्या येत होत्या. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याची घोषणा त्यांच्या डॉक्टरांनी काही वेळापूर्वी केली आहे. मातोश्रीवरच्या हालचाली कमालीच्या वाढलेल्या होत्या. एखाद्याच्या घरी सूतक असावं ना तसंच वाटत होतं. मुंबई शांत होती, कारण बाळासाहेब शांत होते. शिवसेना शांत होती, शिवसैनिक शांत होता. गजबजला होता तो फक्त मातोश्री आणि शिवतीर्थादरम्यान, कारण मुंबई स्तब्ध होऊन निरोप देत होती, डोळे भरून पाहत होती मराठी मनाचा गगनभेदी आवाज बुलंद करणाऱ्या बाळासाहेबांना. ब्युरो रिपोर्ट, एबीपी. बाळासाहेबांच्या महायात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते. साश्रू नयनांनी मुंबईनं बाळासाहेबांना अखेरचा निरोप दिला. एखाद्या मोठ्या नेत्याच्या अखेरच्या प्रवासाला एवढी मोठी गर्दी मुंबईनं अनेक कालावधीनंतर पाहिली आहे. जगातील फारच थोड्या व्यक्तींच्या अंत्ययात्रेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. आयुष्यभर माणसांच्या गर्दीत राहणाऱ्या शिवसेना प्रमुखांना या गर्दीची साथ शेवटपर्यंत मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देताना मुंबईनेच नाही तर सर्व राज्याचे डोळे ओले झाले. एवढ्या मोठ्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत समुदाय आला होता. बाळासाहेबांची महाअंत्ययात्रा हा एक गर्दीचा विक्रम ठरली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, CN अण्णादुराई, वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या महायात्रेत आणि अंत्यसंस्कारावेळी मुंबईने अशीच गर्दी अनुभवली. विशेष म्हणजे या गर्दीला पक्ष नव्हता, जात नव्हती, धर्म नव्हता. प्रत्येकाच्या मनात होतं फक्त बाळासाहेबांविषयी असणारं प्रेम आणि आदर आणि एक वेगळंच नातं. ब्युरो रिपोर्ट, सामराठी. महाराष्ट्राचा मानबिंदू, लक्ष लक्ष राज्य